वादानंतर अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करत असल्याची गोखले बिल्डरनं दिली माहिती। तर मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटेपर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा इशारा। शिवसेना उबाठाचा आज निर्धार मेळावा संध्याकाळी 5 वाजता वरळी डोममध्ये मेळावा होणार। उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचं करणार भूमिपूजन। शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। गोरेगावमधील नेस्को इथल्या इंडिया मेरीटाईम वीक प्रदर्शनाचं करणार उद्घाटन। सीएम फडणवीसांसह इतर राज्याचे मुख्यमंत्रीही राहणार हजर। मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मतदार याद्यांसह 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत होणार चर्चा। यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएननी दबाव टाकला। धनंजय मुंडेंचा निंबाळकरांवर निशाणा। बीडमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन। न्याय मिळेपर्यंत शासनाला स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा। शेतकरी कर्जमाफी करता 28 तारखेला नागपुरात बच्चू कडूंचा भव्य मोर्चा। मुख्यमंत्र्यांकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर कडू घेणार मुख्यमंत्र्यांना भेटायचं की नाही याचा निर्णय। दिवाळी संपताच सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। नाफेडची खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं सोयाबीन कवडीमोल भावात विकण्याची आली आहे वेळ। शेतकऱ्यांना मिळतोय केवळ 1,500 ते 1,800 रुपयांचा दर। जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस। धरणं भरली। गिरणा आणि मन्याड धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। देशभरात एसआयआर लागू करण्याबाबत निवडणूक आयोग देणार महत्त्वाची माहिती। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 10 ते 15 राज्यांमध्ये होऊ शकते एसआयआरची घोषणा। पाच वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान आजपासून थेट विमान सेवेला सुरुवात। इंडिगो एअरलाइन्सची कोलकाता ते ग्वांगझू दरम्यान दररोज विमान सेवा। भारताशी संबंध खराब करत पाकिस्तानसोबत मैत्री करणार नाही। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं मोठं वक्तव्य। महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय। हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हटलेत। आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत धंगेकर देखील उपस्थित होते। यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असून शिंदेंनी धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिला। धंगेकर मिळालेल्या माहितीच्या आधारावर बोलले, मात्र यापुढे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत द्यायचं नाही असा सल्ला शिंदेंनी दिलाय। मात्र जर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच। ज्यावेळी जैन मंदिर टोळीच्या गराड्यातून सुटेल त्यावेळी दोस्ती वाढेलच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का नाही, अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे। महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे। महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही। आणि आता
जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. म्हणजे तुमचा पाठिंबा आशीर्वाद आहे भाई त्याला. आशीर्वाद असा त्याच्यावर पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं भाई मी काही गप बसत नाही, वाईट प्रवृत्तीवर बोलणारे. उद्या मी चुकलो तरी मी मला क्षमा करणार नाही, आणि ज्या दिवशी मी चुकन त्या दिवशी मी माघार घेतो. मला माहिती की आपलं चुकतंय, आणि या गोष्टीमध्ये आमच्यावर काही चुकीच्या गोष्टी करतात का आमचं म्हणजे प्लॅन करून आम्हाला बदनाम करतात, तरी आम्ही तयारी, आम्ही आता ठरवलं. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार अखेर रद्द झालेला आहे. या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर गोखले बिल्डर यांनी हा व्यवहार रद्द केलाय. गोखले बिल्डर यांनी जैन बोर्डिंग संस्थेला एक पत्र मेल केलं असून ज्यात हा व्यवहार आम्ही रद्द करत असल्याचं नमूद केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. हा व्यवहार रद्द करण्याच्या पत्रात बिल्डरनं जैन बोर्डिंग संस्थेकडे 230 कोटी रुपये परत करण्याची मागणीही केली असल्याचं शेट्टींनी सांगितलंय. मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटेपर्यंत लढणार असल्याचंही शेट्टींनी सांगितलं. बिल्डरनं हा व्यवहार रद्द केलाय, मात्र आम्ही समाधानी नसून ट्रस्टीनं समोर यायला पाहिजे आणि हा पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे. व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असंही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलंय. जरी गोखले डेव्हलपर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, कारण आता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डर्सचं नाव चढलेलं आहे. ते नाव कमी होऊन पुन्हा HND बोर्डिंगचं नाव लागत नाही आणि हे बोर्डिंग पूर्ववत पुन्हा सुरू होत नाही, विद्यार्थ्यांची ऍडमिशन्स होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली की केवळ पत्र दिलं म्हणून आमचा लढा संपणार नाही, तर हा व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे. सरकारनं पुढाकार घ्यावा. धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला सुनावणी घेतलेली आहे. त्या सुनावणीसमोर ही पत्र आम्ही हजर करूच, परंतु ते काही असलं तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द होणार नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला. त्यामुळे गोखलेंनी आज मेल केलाय, पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो व्यवहार अजून रद्द झाला नाही. त्यांनी आरोप करणार नाही, आता खुलासा विचारणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मग जनतेमध्ये जे जे सामाजिक कार्यकर्ते, सगळे माहितीचे अधिकाराचे कार्यकर्ते, त्यांनी हे सगळे तपासावेत आणि ह्याच्यामध्ये दोषी ह्याचा शासनाचा या मंत्रिपदाचा किती विशाल गोखलेने फायदा घेतलाय आणि लाभ किती घेतलाय हे समाजाला कळेल. परंतु आता आमची लढाई संपलेली आहे. स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसात होते आणि अशातच शिवसेना उबाठानं जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मुंबईत आज शिवसेना उबाठाचा भव्य निर्धार मेळावा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. अशातच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थ इथे बैठक संपन्न होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ इथे ही बैठक पार पडणार आहे. मतदार यादींसह इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथे मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नियोजन आणि इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भाजपच्या नवीन महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयाचं अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.